नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजच्या या छोट्याशा आणि छानदार व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हनुमान चालीसाचे पठण कसे करावे, त्याचप्रमाणे कोणते नियम पाळावेत याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहोत. याआधी तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन असाल आणि तुम्हीही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या छोट्याशा व्हिडिओला सुरुवात करूया. भक्त बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी बरेच लोक हनुमान चालीसाचे पठण करत असतात. विशेषतः मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण केले जाते. हनुमान चालीसा पठण करण्यासाठी कोणत्याही नियमांची आवश्यकता नसली तरीही काही नियम पाळणे आवश्यक असते. काही लहान लहान गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. हिंदू धर्मानुसार हनुमानाची पूजा केल्याने शुभ फळ मिळत असते. त्यांच्या पूजेमुळे लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात आणि शुभ फळ हे आपल्याला मिळत असते. म्हणूनच त्यांचे भक्तगण त्यांना प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय करत असतात. जर कोणी भगवान हनुमानाची पूजा करत असेल तर तो समृद्धी, धन आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो. हनुमान चालीसाच्या नियमित पठणाने भगवान प्रसन्न होत असतात आणि आपल्याला सर्व कष्टांपासून मुक्तता मिळत असते. त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व संकटे, अडचणी दूर होण्यासाठी हनुमान चालीसाचे अवश्य पठण करावे. जर कोणी हनुमान चालीसाचे पठण करताना सर्व नियमांचे पालन करत नसेल तर त्याला त्या पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की हनुमान चालीसा पठण करताना कोणत्या चुका टाळाव्यात. जेव्हा कोणी व्यक्ती योग्य रीतीने हनुमान चालीसाचे पठण करतो तेव्हा त्याला खूप फायदा होतो. मात्र तुम्ही कधीही चालीसाचे पठण कोणत्याही मधल्या चौपाईमधून करू नका. जर तुम्ही हनुमान चालीसा वाचत असाल तर ते क्रमबद्ध पद्धतीने पूर्णपणे वाचूनच त्या स्थानावरून आपल्याला उठायचे आहे. कोणत्याही मधल्या चौपाईमधून पठण सुरू करू नका. कोणतेही पाठ करत असताना ते मनापासून करावे, अन्यथा पाठ करण्याचे फळ आपल्याला पूर्णपणे मिळत नाही. स्वच्छ तन आणि मनाने हे पाठ करायला हवे. जर तुम्ही घरी हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर नेहमी स्वच्छ तन आणि मनाने मंदिरात दीप प्रज्वलित करून हनुमानजीचे ध्यान करत हे पठण करावे. तुम्ही जी काही सेवा कराल, जे काही पठण कराल ते पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करा. जर तुम्ही हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर तामसिक भोजन किंवा मद्याचा सेवन कधीही करू नका. असे केल्याने तुम्ही हनुमानजीच्या क्रोधाचे पात्र बनू शकता. हनुमानजी बालब्रह्मचारी आहेत आणि नेहमी मांसाहारी वस्तू आणि मद्याच्या सेवनापासून दूर राहावे, तरच तुम्हाला या पूजेचे पूर्ण फळ मिळेल. त्याचप्रमाणे हनुमान चालीसा पठण करत असताना कोणाशीही व्यर्थ भांडण करू नका. जर तुम्ही हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर कोणत्याही दुर्बल व्यक्तीला त्रास देऊ नका आणि व्यर्थ भांडण करू नका. तुम्ही कोणाचाही अपमान करू नका आणि कोणासाठीही अपशब्द वापरू नका. गरिबांची मदत करा. जीवनसाथीला सोडून इतर नातेसंबंधात जाऊ नका. जर तुम्ही विवाहित असाल आणि हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर जीवनसाथी व्यतिरिक्त इतर नातेसंबंधात जाण्याचा विचारही करू नका. असे केल्याने तुम्हाला हनुमान चालीसाचे शुभ फळ मिळणार नाही. त्याचप्रमाणे हनुमान चालीसाचे पठण करत असताना गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका. जर तुम्ही घराच्या समृद्धीसाठी हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका. असे केल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही आणि घरात दुःख राहते. कोणताही अपराध करू नका आणि खोटे बोलू नका. जर तुम्ही हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर कोणताही अपराध करू नका आणि कोणाशीही धोका करू नका. मनात कोणाचाही द्वेष न ठेवता या पूजेचे पठण करावे, तरच आपल्याला या पूजेचे फळ मिळेल. हनुमान चालीसा वाचताना घाई करू नका. हनुमान चालीसाचे पठण करत असताना कधीही घाई करू नका आणि कोणत्याही श्लोकाचा उच्चारण चुकीच्या पद्धतीने करू नका. नेहमी धैर्यपूर्वक पठण करा. रामाचे नाव घेतल्याशिवाय हनुमान चालीसाचे पठण करू नका. हनुमान रामाचे परमभक्त आहेत, म्हणून रामाचे नाव घेतल्याशिवाय हनुमान चालीसाची सुरुवात करू नका. हनुमान चालीसाचे पठण करत असताना आपले तन आणि मन स्वच्छ ठेवा. हनुमानजी आणि त्यांचे इष्ट श्रीराम यांच्या चित्रांची स्थापना करा. त्यांच्यासमोर
जलाने भरलेले पात्र ठेवा आणि कमीत कमी 3 वेळा ते 108 वेळा चालिसाचे पठण करा. हनुमान चालिसा पठण करत असताना मनात कोणत्याही प्रकारचे अनुचित विचार आणू नका. चालिसाचे पठण दररोज एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करा. हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर मंगळवार आणि शनिवारला हनुमानाचे दर्शन घ्यायला जावे. हनुमान चालिसा पठण करणाऱ्याने मंगळवार आणि शनिवारला हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजीचे दर्शन जरूर घ्यावे. त्यामुळे मंगळवारी आवर्जून हनुमान चालिसाचे पठण करावे.